आहे. एक प्रकारची इनसिक्युरिटी फिलिंग त्यांना वाटायला लागलेली असं माझं मत आहे. सुजय, म्हणजे महाराष्ट्रातला BJP मधला तरुण फायर ब्रँड नेता अशी आता तुमची इमेज बनत चाललेली आहे आणि खूप अपेक्षा म्हणजे नगर जिल्ह्याच्या, महाराष्ट्राच्या अशाही आहेत अर्थातच. पण हे काय काय होतंय असं की असं म्हणावंसं वाटतं की माझं पातेलं म्हणजे शिजत असताना कोणीतरी येऊन पातेल्याला लाथ मारतं. नाही, आता सुरुवातीला जेव्हा मी संगमनेरला गेलो, आमच्या प्रचार सभा चालू होत्या, माझ्या आयुष्यातला फार अविस्मरणीय क्षण कालावधी राहणार आहेत. एक आठवडाभर फार कमी क्षण मिळतात माणसाच्या जीवनामध्ये, जेव्हा लोक एखाद्याचं भाषण ऐकायला येतात. एका राजकीय व्यक्तीच्या जीवनामध्ये हे प्रसंग येणंच फार मोठी गोष्ट असते, फार मोठा अनुभव लोक असतो. जसं JP नारायण साहेबांना लोक स्वतःहून ऐकायला जायचे. मी पहिली जेव्हा सभा घेतली एक वाढदिवसाचा कार्यक्रम होता. मग ते लोकांनी आग्रह केला, नाही आता तुम्हाला लढवावं लागेल. मी म्हटलं एक काम करा, परवा इकडं सभा घेऊन दाखवा. तिकडं गेलो तर त्यापेक्षा जास्त गर्दी. आणि मग आय स्टार्टेड सेन्सिंग की काहीतरी गडबड इथं आहे आणि काहीतरी परिवर्तन आता त्या ठिकाणी होणार आहे. आणि अशा प्रकारे सभा वाढत गेल्या. ज्येष्ठ शेतकरी, मुलं मोटरसायकलीनी बिना खर्चाचं सभा घ्यायला तसा खर्च बऱ्यापैकी लागतो, गाड्या द्यावं लागतात, जेवण द्यावं लागतं, कोणालाही जेवण किंबहुना त्या प्रकारे आमिष न दाखवता जेव्हा लोक सभा ऐकायला यायला लागले आणि भाषणातून मतपरिवर्तन होणं हे आजकालचं राजकारण राहिलं नाही. म्हणजे स्वर्गीय देशमुख साहेब होते किंवा मुंडे साहेब होते, त्या लोकांच्या भाषणातून मतपरिवर्तन करण्याची क्षमता असायची. ते एक अनुभव पाहायला मिळाला. आणि जेव्हा मी नेहमी सांगायचो की धांदरपळची सभा एकदा मोठी झाली, कारण की तो त्यांचा बालेकिल्ला होता, तर मी फॉर्म भरणार या बाबतीत मी सगळ्यांना शब्द दिला होता. आणि जेव्हा धांदरपळची सभा आमची झाली आणि ती इतकी मोठी झाली आणि मग तुम्ही त्या स्टेजवर जे घडलं ते दुर्दैवी आहे. आणि ते बोलून वसंतरावांना अध्यक्ष कोणी केलं सभेचं? त्यांना एकाच अटीवर अध्यक्ष करण्यात आलं होतं की ते बोलणार नाहीत. 2 दिवस आमचे सगळे माणसं त्यांच्याकडे होते की आम्ही तुम्हाला अध्यक्ष करू, मात्र तुम्ही भाषण करायचं नाही. अच्छा. आणि त्या अटीला त्यांनी मान्य केल्यानंतरच ते अध्यक्ष केले गेले. तुम्हाला अंदाज होता की असं काहीतरी करू शकतात, बोलू शकतात? नाही, त्यांचं मला कसं आहे की ते अनेक वेळेस त्यांनी असं वक्तव्य केलं किंवा एवढ्या खालच्या पातळीत नसावं, पण टीका टिप्पणी त्यांनी अनेक वेळेस केली आहे. मधल्या काळात त्यांना मारहाण पण झालेली आहे. काँग्रेसचं तिकीट मागायला गेले तेव्हाही थोरात समर्थकाने त्यांना मारहाण केली. तसं त्यांचा वादग्रस्त एक प्रवास राहिला आहे. पण वादग्रस्त म्हणजे कसं की राजकीय टीका टिप्पणी करणं हे थोडंसं पर्सनल लेवलला गेल्यामुळं दुर्दैवी घटना घडली. अदरवाईज ते जेव्हा बोलतात तेव्हा प्रदीर्घ काळ बोलताना लोक उठून जातात. जेव्हा आपण पाहिलं अनेक राजकीय सभेमध्ये लोकांना माहीत असतं की कोण भाषणाला उठलं तर आपल्याला बाथरूमला जायचं असेल, पाणी प्यायला, माणूस ठरवलं असतो की हा उठला तर मी जाणार माझं मोकळं काम करून घ्यायला. तसं त्यांचं भाषण तर ते नेमकी उठले, त्यामुळे कोणीच भाषणात लक्षात देत नव्हतं. 2 लोकांनी जाऊन थांबवायचा प्रयत्न केला पण ते थांबले नाही. मी आपल्या कामात भाषण देत बसलो, कारण की दुसरं माझं होतं ते काय झालं तेव्हा आणि गोंधळ कधी उडाला हे दुर्दैवाने लक्षात नाही आलं. नाही, पण जेव्हा ते बोलत होते तेव्हा ते ऐकलं होतं का ते काय बोलतात? अजिबात नाही. मी ते काय बोलत होते, जसं आता मी स्वतःला मोठा नेता मानत नाही, पण त्या स्टेजवर मी मेन सेंटर ऑफ अट्रॅक्शन होतो. जेव्हा कोणी मोठा नेता असतो ना, त्याला माहीत असतं की जेव्हा कार्यकर्ते भाषण करतात, अनेक वेळेस तुम्ही TV वर पहा, जे वक्ते असतात जे गर्दी पाहून गरम होतात ते मी नेत्याकडे पाहतात, साहेब मी काय बोलतो ऐका, असं. कारण की नेते फार ऐकत नाही. स्टेजवर कोण काय बोलतंय ते चालू दे बाबा, आता ते मान सन्मानाचा भाग असतो, मी माझं भाषण तयार करतो. तसा प्रसंग होता. मी माझ्या मोबाईलवर होतो, इतर ठिकाणी माझ्या वडिलांच्या विधानसभेत काय चालू आहे, आणि मला ते शेरो शायरी जी मी बोलायला लागलो ते मग स्वतःच लिहितो. त्यामुळे मी जरा डोकं लावून लिहित होतो. आणि ते शिट्ट्या बिट्ट्या वाजल्या. म्हटलं काय झालं बाबा, पण म्हटलं काहीतरी, म्हटलं आता बसवा यांना काही करून. आणि मी झालो सेल्फी काढत होतो. जेव्हा गोंधळ उडाला, म्हटलं काय झालं बाबा, काय चाललंय? नाही त्या म्हटलं काय बरोबर काय, ते म्हटलं वसंतराव असं बोलले. म्हटलं संपला विषय. आणि ते एवढं संपला विषय म्हणजे आता आपण जे काही सगळं शिजवलं त्यावेळेला लक्षात आलं, त्याच वेळेला लक्षात आलं. त्यावेळे म्हणजे आता ते कसं परसिव्ह होईल हा एक, हे एवढं मोठं दंगलीचं सगळं घटना घडले वाटलं नव्हतं. तेव्हा परसेप्शन चुकीचं जाईल आणि लोकांच्या मनामध्ये त्यांना एक मुद्दा मिळाला. माझ्या विरोधात त्यांच्याकडे मुद्दा नव्हता. ज्या पद्धतीने मी त्यांना टार्गेट करत होतो, दे डिडंट हॅव अ सिंगल पॉईंट अगेन्स्ट मी, की माझ्याकडे असं विरुद्ध मुद्दा. पण ते मुद्दा जेव्हा सापडतो तेव्हा मग राजकारण गडूळ व्हायला सुरू होतं. आणि मला हे नको होतं की माझ्यामुळे
मुलांना मारहाण व्हावी, दंगली व्हाव्यात, कधीतरी राजकारणामध्ये थांबणं पण आलं पाहिजे. तर त्या प्रसंगामध्ये माझे कार्यकर्त्यांचा जर जीव जात असेल तर मला ते संयुक्तिक वाटलं नाही. साहेबांची आम्ही चर्चा केली आणि जागा पण सुटली नाही, त्यामुळं सगळ्याच गोष्टी घडल्या आणि मग आता तुमच्यासमोर आहे. नाही, त्याच्यामध्ये एकच मुद्दा फक्त जस्ट टू इंटरफेअर काय आहे की त्यांची पार्श्वभूमी आहे थोरातांच्या राजकारणाची सगळी गुंडगिरीची आहे. म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये थेट कॉलेजमध्ये प्राध्यापकाला जाऊन मारहाण करण्यापर्यंत 51 दिवस त्या